नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेमध्ये आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मधूने सिंधूला किडनॅप केलेलं असतं आणि तिला फक्त हे ओळखायचं असतं की राघवने सिंधू ही कृष्णा आहे, कृष्णाची सिंधू आहे हे राघवला सत्य माहिती आहे का, हे तिला फक्त ओळखायचं असतं। त्यामुळे तिने हा प्लॅन केलेला असतो आणि सिंधूला किडनॅप केलेलं असतं। त्यानंतर राघव हा सिंधूला इकडे तिकडे शोधू लागतो पण ती त्याला मिळत नाही। त्यानंतर मधू ही राघवजवळ येते आणि म्हणते की काय झालं, तू टेन्शनमध्ये दिसत आहे, तू कृष्णाला शोधत आहेस का? त्यावेळेस राघव म्हणतो की नाही, मी तिला शोधत नाही, उलट मला ती नाही तर जरा शांतता वाटत आहे आणि आपल्या दोघांना तर एकमेकांशी बोलता तरी येत आहे, असं तो मधूला सांगत असतो। त्यामुळे मधूच्या मनातनं आपल्याबद्दल कुठल्या गोष्टी कल्पना येऊ नये हे राघव करण्याचा प्रयत्न करतो, कारण सिंधूने राघवकडनं वचन घेतलेलं असतं की मधूचा विश्वास जिंकायचा असेल तर तुम्हाला मधू किंवा सिंधू याबद्दल कोणाला एक निवडायचं राहिलं तर तुम्ही मधू त्यांना निवडणार, असे तिने राघवकडनं वचन घेतलेले असते आणि राघवने ते वचनसुद्धा दिलेले असते। कारण यात सिंधूचं असं अर्थ असतं की आपल्या मुलांना आणि आपल्यांना व्यवस्थितरीते आपल्याला जर हिच्यापासून रक्षण करायचं असेल आणि हिचा सगळा आपल्याला जो तपास करायचा आहे तो सगळ्यांच्या समोर आणायचा असेल तर आपल्याला हे प्लॅन करावेच लागणार आहे। त्यानंतर राघव आणि मधू हे दोघेही बसलेले असतात। मधू आणि राघव एकमेकांकडे बघत असतात। त्यावेळेस तो मधूला सांगतो की आपल्या दोघांमध्ये आजपर्यंत सिंधू ही नेहमी येत गेली, पण आता मला तुझ्यापासून दूर राहायचे नाही, माझी तू एक बेस्ट मैत्रीण आहे आणि मी तुझ्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे, असं तो मधूला बोलत असतो। मधूला म्हणतो की जेणेकरून मी आज तुला एक सरप्राईज देणार आहे। तेव्हा मधू म्हणते की काय? तो म्हणतो की नाही, मी हे सांगू शकत नाही। त्यानंतर मधू ही राघवच्या हातात हात घेते आणि म्हणते की राघव, तू माझ्याजवळ बैस, मला तू माझ्यापासून दूर गेलेला बिलकुल चालत नाही, आपण दोघे सोबत असले तर मला खूप बरे वाटते। त्यानंतर ती राघवच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि राघव मात्र विचार करत असतो की मधू, मला असं केल्याशिवाय तू सिंधू कुठं किडनॅप करून ठेवलेलं आहे हे कळणार नाही आणि शेवटी मला माझ्या पद्धतीनेच आता हा सगळा मार्ग मोकळा करावा लागणार आहे। आणि मात्र मधू ही तिच्या खांद्यावर डोकं ठेवून बसलेली असते। नंतर इकडे सिंधू शुद्धीवर येते, तिला कोरोप्राम लावला असतो त्यामुळे तिला जरा चक्कर येतात आणि ती खोकते आणि ती विचार करते की मला मधुताईंनी इथं किडनॅप केलेलं आहे आणि हे जर राघवला कळलं तर राघव मला शोधतील आणि हेच मधुताईंना हवं आहे की जेणेकरून राघवने मला शोधावं आणि आमचा प्लॅन विस्कळीत व्हावा, पण मी असे होऊ देणार नाही। म्हणून ती दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते परंतु त्या रूमचा दरवाजा उघडत नाही। नंतर शेवटी ती पुन्हा कंटाळून खाली येऊन बसते आणि पुन्हा ती ग्लानीमध्ये जाते, कारण तिला त्या कोरोप्राममुळे खूप अशक्तपणा आलेला असतो आणि ग्लानी आलेली असते। इकडे राघव हा मधूसाठी गाजराचा हलवा बनवत असतो। त्या ठिकाणी मधू येते। मधू म्हणते राघव, तू काय करत आहेस? म्हणून राघव पुन्हा मधूला तिथून बाहेर डायनिंग टेबलवरती बसवतो आणि सांगतो की मी तुझ्यासाठी सरप्राईज केलेला आहे ना, मग तू या ठिकाणी येऊ नकोस, तू इथं बस। आणि म्हणून तो तिला त्या ठिकाणी बसून पुन्हा किचनमध्ये येतो। त्यानंतर तो बदाम काढतो आणि बदाम हे तो बारीक काप करून गाजरामध्ये टाकतो, हलव्यामध्ये। तेव्हा तो म्हणतो की हे सिंधूलाच कारण माहिती आहे। त्यानंतर त्याला आठवतं की एकदा राजश्रीने सिंधूसाठी गाजराचा हलवा केलेला होता आणि तो हलवा ती सिंधूला देण्यासाठी जाते, परंतु सिंधू म्हणते आई, मी हा हलवा खाऊ शकत नाही कारण यावर तुम्ही बदाम घातले आणि मला बदाम लहानपणापासून आवडत नाही। तेव्हा राघवला कळालेलं असतं की सिंधू ही बदामाचे काप खात नाहीत। त्यानंतर मात्र ती बाजूला करून ते बदाम खाऊ लागते, गाजराचा हलवा खाते। त्यानंतर राघव हा मधूला बोलवतो आणि गाजराचा हलवा देतो आणि म्हणतो की बघ, मी तुझ्यासाठी छान हलवा केला आहे। तेव्हा तो तिला भरवतो। तेव्हा ती म्हणते की तुला माहिती आहे का की मला गाजराचा हलवा आवडतो? तेव्हा राघव म्हणतो हो, मला माहिती आहे। आणि नंतर तो विचारतो की कसा झाला आहे? ती म्हणते यम्मी झाला आहे। त्यानंतर तो तिला आनंदाने तो हलवा भरवू लागतो। नंतर तो सांगतो की आज घरातल्यांसाठी तू हा हलवा सर्वांना द्यायचा आहे, कारण मी नवस केला होता की ज्या वेळेस आमच्या दोघांमधले वाद निर्माण होतील किंवा गैरसमज दूर होतील तेव्हा मी गाजराचा हलवा सर्वांना बनवून देईल। नंतर तो प्लेट तयार करतो। तेव्हा मधू म्हणते की अजून एक प्लेट तयार कर। तेव्हा राघव विचारतो ही प्लेट कशासाठी? तेव्हा ती सांगते की मला आवडला आहे ना, मग मी करणार आहे। नंतर तो राघव मधूला म्हणतो की तू पुन्हा लवकर देऊ नये, तुझ्यासाठी दुसरा सरप्राईज आहे। तेव्हा ती म्हणते काय आहे? तो म्हणतो सरप्राईज हे सरप्राईज असतं। तेव्हा मधू ते प्लेट घेऊन जाते आणि राघव म्हणतो आत्ता मला कळेल की तू सिंधूला कुठे किडनॅप करून ठेवला आहे। सिंधूला तिने अडगडीच्या खोलीत घातलेलं असतं। त्या ठिकाणी ती हलव्याचं प्लेट घेऊन येते आणि सिंधूचे मात्र डोळे त्या प्रकाशाने टिपतात
आणि तो हलवा ती सिंधूला देते. त्यानंतर आपण बघूयात की ती सिंधूचे गाल पकडते आणि म्हणते की तुला मी एकदा सांगितलेलं आहे ना की राघव हा माझा आहे आणि तो माझ्यावर राहणार, आणि आता तू या ठिकाणी पडून राहायचं आहे, कारण आता राघव पुन्हा माझ्या आयुष्यात आलेला आहे आणि मी राघवला कुठे जाऊ देणार नाही. त्यानंतर राघवने सरप्राईज पार्टी केलेली असते. त्या सरप्राईज पार्टीमध्ये तिला अचानक वास येऊ लागतो आणि तो वास ज्या दिशेने येतो त्या दिशेने राघव जातो. राघव जाऊन त्या दरवाजा ओपन करतो आणि तिथं मात्र सिंधू ही बेशुद्ध पडलेली असते. हे बघून मात्र मधूचे होश उडालेले असतात, कारण राघवने सिंधूला त्या ठिकाणी किडनॅप केलेलं हे कळताबरोबर त्याच ठिकाणी राघवचा हा प्लॅन असतो. आता हा प्लॅन काय होणार हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.